ची जोडी बॅटिंग टीमने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे ही नम्रतेची विनंती. तर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत ज्या ठिकाणी सामना रंगतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर लौळसे विरुद्ध श्री गजानन क्रीडा मंडळ, श्री गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या दोन्ही संघामध्ये टॉस देखील झाला. टॉस जिंकला टीम लौळसे या संघाने आणि प्रथमच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कुठल्या तरी चांगल्या मनस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उत्तर देत पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा आणि मॅचला देखील होते सुरुवात. तर पुन्हा एकदा आपण वळूया ज्या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तालुका पोलादपूर यांच्या माध्यमातून आयोजित घागरकोंड चषक 2024 हे सीझन नंबर 1चं दर्जेदार आयोजन. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला गणेश आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय अक्षय पार्टे, मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यावेळेस पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय करतात मिसफील्ड, त्याचं रूपांतर मात्र होतंय. या चुकीच्या रूपांतरामधून मात्र मिळतात या 4 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र नक्कीच चौकार आलाय. म्हणजे अर्थातच स्वतःहून अशा धावा संख्या देण्याचा तुमच्या मनस्थितीमध्ये आहात की काय हे प्रश्नचिन्ह आहे. कारण की जर आपण पाहिलं ना ज्या ठिकाणी तंतोतंत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजीच्या माध्यमातून हा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी 1च धाव होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा लगावल्या गेला. टीमचं अकाउंट हे मात्र 4 या धावसंख्येने ओपन झाले. म्हणजे माहितीप्रमाणे नक्कीच तुषार जे मात्र या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले त्यांच्याकडून मात्र ही चूक होणं अपेक्षित नव्हतं, परंतु ती चूक झाली. त्याचं रूपांतर मात्र चौकारामध्ये. यावेळेस बॅकफुटला येऊन कुठलंही प्रोटेक्शन नाही, खूप मोठा गॅप आहे. त्या गॅप मधून चेंडू मात्र निघून चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला आले, बॅटचा फेस ओपन केला. ज्या प्रकारे ज्या रडारमध्ये चेंडू होता त्याच रडारमध्ये मात्र चेंडूला दिशा दिली. एक टप्पा घेत चेंडूने देखील सीमारेषा ओलांडली. म्हणजे 4 धावा ॲड देखील झाल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार देखील आले. सकाळच्या सत्रामध्ये षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे अर्धशतक देखील पाहायला मिळालं. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आता चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु गोलंदाजाने दिशा भरकटली, वेगाने मात्र प्रत्युत्तर देण्याच्या नादात कुठेतरी मात्र लाईन मिस करतोय आणि एक्स्ट्रा धावा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये देखील. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोरबोर्ड. कौतुक करावं लागेल. चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न. 5 षटकांचा सामना. यावेळेस अगदीच फुटवर्कचा पुरेपूर वापर करता आला नाहीये. ज्या ठिकाणी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहिला. सर यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर गणेश जवळजवळ आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये कुठेतरी होत्याचं नव्हतं करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी मात्र भिंत ढासाळली होती. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर झेलची संधी, रिले झेल अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु कॅच ड्रॉप झाली. परंतु एफर्ट्स अप्रतिम राहिले. कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग प्लेसमेंट हे 100% एफर्ट्स असणं अतिशय महत्त्वाचं असतं. 2च धावा ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती तेजस. यावेळेस आपण पाहिलं तर फुटवर्कचा वापर करत असताना मात्र अगदीच शॉर्ट मिड ऑनला मात्र अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 1च धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग.
हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की गोलंदाज मगाशी जसा उल्लेख केला, गोलंदाज अगदीच आपले शर्तीच्या प्रयत्नांची पराकाष्ठ करत मात्र गोलंदाजी करत असतो. त्यामुळे क्षेत्ररक्षकाची त्याला साथ जर लाभली नाही तर त्याला नक्कीच निराशी व्यक्त करावी लागते. परंतु यावेळेस असं चित्र पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक पुरेपूर मात्र पाठिंबा देत आहेत. यावेळेस खेळाचं कुठल्या ठिकाणी होताना बॉल कुठल्या ठिकाणी निघून चाललाय आणि येतो डॉट बॉल. षटकाची देखील समाप्ती झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक षटका अखेरीस जवळजवळ 12 या आकड्यावरती 12 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले तर राकेश अगदीच पारफेचा दुसऱ्या षटकामध्ये देखील इन्व्हाइट केले. या आधीच्या मॅचमध्ये ज्या प्रकारची मात्र गोलंदाजीची लाईन होती त्याच प्रकारे मात्र नक्कीच त्या स्थितीमध्ये या संघाच्या विरोधात देखील तीच मुवमेंट आणि तेच मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राकेशच्या माध्यमातून ते नक्कीच आपल्याला पाहण्यायोग्य असेल. आणि टीम श्री गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड हा संघ देखील अगदीच प्रयत्नांची परिकष्टा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला देखील आहे. आणि यादीच्या मॅचमध्ये होत्याचं नव्हतं करून दाखवलं ते म्हणजे फिनिशर स्ट्रोक ज्याने लगावला तर म्हणजे अर्थातच मयूर फसाळकर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि त्या दिशेने मात्र चेंडू रिलीज झाला. जे मात्र शॉर्ट स्क्वेअरला दैनात आहेत अगदी त्यांची महत्त्वाची भूमिका यादीच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 या धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र मारलेला षटकार हा मात्र कुठेतरी मात्र मॅचला ऑन करून दिला होता आणि मॅच जिंकून देखील दिली होती. कौतुक करावं लागेल मयूर यांचं. यावेळेस खडे खडे करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी दिसला नाही. आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच बॉल त्या ठिकाणी मात्र हाताळला. म्हणजे अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल होता ज्या ठिकाणी मात्र फलंदाज देखील चकित झाले. त्यांना देखील ठाऊक नाही आहे की कशा पद्धतीने हा बॉल रिलीज झालाय. त्यामुळेच मात्र हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑन साईडला कुठलंही प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसलं नव्हतं. परंतु बॉल खाली आल्यानंतर मात्र कुठेतरी मात्र जजमेंट चुकलं आणि मिसफीड होत्या क्षणी मात्र हा षटकार आला. 6 धावा. कुठे ना कुठेतरी मात्र तुषार याच्याकडून मात्र चुका होतात. या आधीच्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना एक चौकार सुटला आणि आता जर आपण पाहिलं ना तर डीप मिड विकेटला फिल्डिंग करत असताना कुठेतरी मिसफीड झाली आणि 6 धावा आल्या. षटकाराने देखील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 ऑन स्कोरबोर्ड 19 धावा. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पडत असताना मात्र विकेटचं होतंय पतन. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक चेंडूला कॅरी करतायत आणि झेलचित बाद होत असताना बॅट्समन क्रमांक 1 टीम लवळसे या संघाला मिळाला पहिला आदरा. अर्थातच गणेशच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या सामन्याच्या दरम्यान उपस्थित मान्यवर जर आपण पाहिलं तर सन्माननीय कृष्णाजी फळसकर साहेब आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर भागवतजी फळसकर साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तेच या गावचे मात्र नक्कीच ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहत आलो तर नक्कीच त्यांचं देखील आपण वेलकम करूया. घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1 मध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेनिमित्त अनेक पाहुणे मंडळी प्रामुख्याने त्यांची उपस्थिती दाखवत होते. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल. अगदीच प्रचंड वेगाने मात्र बॉल आला होता त्या बॉलला मात्र थांबवलं
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हेच चित्र आपल्याला पाहायला आणि दर्शवायला मिळत असतं. तसं टेनिस क्रिकेट विश्व हे मात्र बदलत चाललं आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि क्रिकेटमध्ये या मात्र दर्जेदार गोष्टी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतातच आणि तेच चित्र आता या क्षणी पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 19, शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस शॉट पूल केल्या मात्र कुठलं प्रोटेक्शन नाही आहे, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु रेस जिंकल्या ती म्हणजे चेंडूने आणि या चेंडूवरती मात्र शेवटच्या बॉलवरती येणारा हा चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 2 षटका अखेरीस 23 या आकड्यावरती. अगदी शांततेचं वातावरण, दुपारचं सत्र, अगदी मॅच देखील रंगतदार होते ती म्हणजे गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोणी विरुद्ध लवळसे या दोन्ही संघामध्ये टॉस झाल्यानंतर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचं मनस्थिती मात्र दाखवली ती म्हणजे लवसळे या संघाने आणि बॅटिंग देखील दमदार त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 24. गोलंदाजी मार्कवरती तुषार आलाय ज्याच्याकडून मात्र चुका झाल्या, परंतु त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. त्यामुळे नक्कीच चुका कुठे ना कुठेतरी मात्र सुधारण्याची संधी हे मात्र मिळत असते, त्यामुळे गोलंदाजीमध्ये मात्र नक्कीच प्रभावित करून जाईल. यावेळेस स्विंग नेहमीच प्रचंड वेग, भन्नाट वेग आणि या वेगाने मात्र नक्कीच प्रत्युत्तर दिलंय, ही खासियत आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक एखाद्या खेळाडूची चूक होते तर त्याला डिवचून चालणार नाही, त्याला मात्र नक्कीच अप करावं लागेल, पुढे आणावं लागेल की तू नक्कीच करून दाखवू शकतो आणि तेच करून दाखवलं. ते म्हणजे अर्थातच दुसरा चेंडू डॉट आणि त्याच्यानंतरचे पुढचे चेंडू कुठल्या टप्प्यावरती आणि कशा पद्धतीने रिलीज होतील ते देखील पाहण्यायोग्य असेल. यावेळेस सरळ बॅटने हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली डीपमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे कुठेतरी मात्र गॅप भरपूर मोठा होता, त्यामुळेच मात्र आउटफील्ड देखील तितकंच फास्ट आहे आणि त्या वेगानेच मात्र चेंडू देखील चाललाय सीमारेषा पलीकडे घरंगळत अगदी 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती 28 धावा. कुठेतरी मात्र प्रश्न पडला होता डगआउट मध्ये की आपण धावसंख्येचा पाठलाग इतक्या मोठ्या धावसंख्या आपण लगावू शकतो का, परंतु ते लगावण्याची संधी ही मात्र आता पडली आहे ती म्हणजे अर्थातच अजय रिंगे. यावेळेस राखले फुल टॉस, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा मोठा धमाका बॅट्समन जर आपण पाहिला तर अजय रिंगे याच्या बॅट मध्ये येतोय हा मोठा फटका 6 या धावसंख्येसाठी. षटकार यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक, शॉर्ट फाईन लागला मात्र कॅच ड्रॉप होते. स्वतः जर आपण पाहिलं तर रोहित पवार यांच्याकडून मात्र ही चूक झाली आणि चूक कॅचेस विन द मॅचेस हे मागणं पडू शकतं. पकडो कॅच और जितो मॅच, ही कॅच महत्वाची होती कारण की अजय रिंगेसारखा एक मोठा खेळाडू जो मात्र 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने मात्र खेळतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या उभ्या करून देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी चांगला प्रयत्न हा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अक्षय पार्टे जो सलामीला आलाय. मॅन ऑफ द मॅचचा हिरो, बेस्ट वर्सेस बेस्ट, अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॅटची स्लाइस घेऊन बॉल चाललाय अगदीच बिहाइंड स्टंप यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पंचांकडे अपील तर होती परंतु अपीलमध्ये उत्साह त्या ठिकाणी दिसला नाही. षटकाची देखील समाप्ती झाली,
म्हणजे अर्थातच 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 35 या आकड्यावरती 35 धावा. जर आपण पाहिलं तर या आधीच्या मॅच मध्ये जवळजवळ 48 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना कुठेतरी घागरकोंड हा संघ मात्र नक्कीच दुर्मिळ परिस्थितीमध्ये होता. परंतु त्या दुर्मिळ परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्नात शेवटच्या क्षणापर्यंत ज्याने किल्ला लढवला ते नाव आहे ते म्हणजे मयूर फळसकर यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम दर्जाची बॅटिंग परफॉर्मन्स. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मॅच सोडली नव्हती. अगदीच एक षटकार शेवटच्या क्षणाला मात्र मारून अगदीच सामना MS धोनी स्टाईलमध्ये मात्र फिनिश देखील केला होता. तोच गोलंदाज मयूर फळसकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे अजय रिंगे. एक चांगला बॅट्समन चांगला ऑलराऊंडरची भूमिका देखील बजावू शकतो. परंतु यावेळेस ऑलराऊंडरची भूमिका बजावण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे मयूर फळसकर ज्याने पहिला चेंडू मात्र डॉट टाकलाय. कौतुक करावं लागेल. 3 षटका अखेरीस मात्र नक्कीच टीमची धावसंख्या आपल्याला 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. परंतु 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूचा डॉट आलाय. पुढचे 5 चेंडू कशा पद्धतीने रिलीज होतील ते देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र मिसफील्ड आणि मिसफील्ड त्याचं रूपांतर पुन्हा एकदा 4 या धावसंख्येमध्ये. अगदीच या चुका दुसऱ्या इनिंगमध्ये महागड्या पडू शकतात. कारण की ज्या वेळेस माणूस चुकतो त्या वेळेस मात्र त्या चुकीचं रूपांतर हे मात्र कुठल्या ना कुठल्या क्षणी मात्र भोगावं लागतं. त्याच चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शांत वातावरण जणू काही जर आपण पाहिलं तर दुष्काळ पडला आहे की काय असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी चेअरअप करावं लागेल. कुठेतरी संघाला मात्र एनर्जी निर्माण करून देण्यासाठी मात्र कुणाला तरी मात्र पुढाकार घ्यावा लागेल. कुठेतरी मात्र विकेट घ्यावी लागेल. कुठेतरी मात्र नक्की चेअरअप होईल. कुठेतरी सेलिब्रेशन होईल 1-1 2-2 विकेट नंतर. परंतु ते विकेट हे मात्र घ्यावे लागतीलच. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 2 चेंडू अखेरीस 39 या आकड्यावरती 39 धावा अगदीच थांबवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र खडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन साइडला पुल करत असताना बॉल चाललाय. अगदी लॉंग ऑफला क्लिअर करत असताना अजय रिंगेच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. अगदीच जर आपण पाहिलं तर आमच्या सोबत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लहुलसे या संघाचे 12th मॅन देखील एन्जॉय करतात. प्रत्येक षटकार आल्यानंतर त्यांचं देखील सेलिब्रेशन आम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतंयच. आणि नक्कीच त्यांना देखील खेळाची आवड आहे. परंतु टीममध्ये अगदीच अनेक खेळाडू असल्या कारणामुळे मात्र त्यांना देखील खेळायला संधी मिळत नाहीये. परंतु येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्कीच ते देखील आपल्याला ऑन ग्राउंड अगदीच फुल ऑन फायरमध्ये परफॉर्मन्स दाखवताना पाहायला मिळतीलच. यावेळेस स्कॉट बिहाइंड कॉटन बोल्ड विकेट होते पतन. 25 वैयक्तिक धावा 25 लगावल्या आणि अगदीच स्वतःला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. टीम लहुलसे या संघाला मिळाला दुसरा आदरा. अजय रिंगे बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झाले अर्थातच अमित पार्टे. नॉन स्ट्रायकर एंडला अजय पार्टे. यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शॉर्ट मिड विकेटला थोडीशी मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाची भूमिका थोडीशी कुठेतरी जजमेंटनुसार हलत होती. ज्या प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडेसे अडथळे आहेत त्यामुळे चेंडू कुठे ना कुठेतरी मात्र वळण घेते. परंतु यावेळेस स्वतःला सावरून मात्र नक्कीच हा बॉल अडवला देखील आणि एक सिंगल घेण्यास भाग पाडलं. एक सिंगलने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 46 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस सरळ बॅटने अगदी साइड स्क्रीनच्या वरतून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन अजय पार्टेच्या बॅटमधून येतोय. ह्या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका अक्षयच्या बॅटमधून हा मोठा फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. येतोय 6 धावा षटकार आणि या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4 षटका अखेरीस
53 या आकड्यावरती 53 धावा. माफ करा, टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती 52 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर तेजस ज्याने मात्र आपल्या स्पेल मधलं पहिलं शतक हाताळलं P1 ज्या ठिकाणी 12 धावा त्याने खर्च केला, परंतु शेवटच्या आणि अंतिमच्या षटकामध्ये मात्र त्याला इन्व्हाइट केलंय. गोलंदाजी मार्क होते राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच कॅरी करत असताना विकेट रनआउटच्या स्वरूपात मात्र परतवत असताना डगआउटच्या दिशेने अर्थातच अमित पार्टे बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच गणेश रिंगे स्वतः टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकर एंडला, ज्या ठिकाणी मात्र नक्कीच जो सलामीला आलेला बॅट्समन अक्षय पाटे तो मात्र एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये अजूनही देत असताना पाहायला मिळत आहे. त्याला ठाऊक आहे की आपल्या संघाला एक चांगला टोटल उभा करून देण्याचा माझा तंतोतंत प्रयत्न हा मात्र असेल आणि तो प्रयत्नात राहिलाय देखील. कुठेतरी मात्र अडथळा निर्माण झाला असेल. येस, टीमची धावसंख्या एक चेंडू अखेरीस फक्त आणि फक्त 52 या आकड्यावरती. अक्षय पाटे याच्या या आधीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत त्याने मात्र नक्कीच खेळ साकारला होता आणि मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. त्यामुळे बेस्ट बॅटल हे बघण्यासारखं असेल. एक धुवाधार बॅट्समन तो मात्र नक्कीच धुमाकूळ घालतोय. शॉर्ट अँड पुल पद्धतीचा बॉल होता. उगाच त्याने मात्र हा बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला असावा की काय ही चेहऱ्यावरची निराशा व्यक्त करत असेल, कारण की गरजेचं नव्हतं, परंतु अगदीच आत्मविश्वासाने हा फटका खेचला होता. परंतु कुठेतरी एलिव्हेशन हे मात्र कमी पडलं, त्यामुळेच मात्र परतावं लागते जेलबादच्या स्वरूपात. विकेट डाऊन. टीम लवळसे या संघाला मिळाला तिसरा द्रा. अक्षय पार्टे बॅक टू द डगआउट. अगदीच जर आपण पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन योगेश प्रत्येक खेळाडूला मात्र स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं देखील आपल्याला कौतुक करावंच लागेल. अगदीच कॅमेरा ऑपरेटर सचिन त्यांचं देखील आपण कौतुक जरूर करणार आहोत. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टोक्रस न्यूयॉर्कर अगदीच हालचाल करून दिली नाही, परंतु थोडेसे मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकंच चांगलं राहिलं होतं. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 53 या आकड्यावरती 53 धावा. विश्वनाथ अगदीच एन्जॉय करतात, ते देखील याच गावचे सुपुत्र आहेत, मात्र त्यांचा देखील सहकार्य लाभले. अगदी गुणलेखकाच्या भूमिकेत ते देखील आम्हाला पाहायला मिळते. त्यांचं देखील अप्रतिम दर्जाचं काम, अगदीच गणिती तज्ज्ञ म्हणून नक्कीच आपण त्यांना पाहू शकतो या मॅचच्या दरम्यान. त्यांचं देखील आपण जरूर कौतुक करणार आहोत. अगदी चांगलं सहकार्य. टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय आणि आता जर आपण पाहिलं तर अगदीच ऑन साइडला तुषार ही चूक करणार नाहीये. मगाशी मात्र 2 चुका झाल्या, 2 ते 3 चुकांना मात्र सुधारवत असताना मात्र या मोमेंटला कॅच कॅरी केली, कॅच पकडली आणि झेलबादच्या स्वरूपात गणेश रिंगे अर्थातच कॅप्टन अगदीच जड पावलाने आणि संत गतीने डगआउटच्या दिशेने परतत असताना टीम लवळसे या संघाला मिळालाय 5वा धावा. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस जर आपण पाहिली फक्त आणि फक्त 53 या आकड्यावरती. येस, डेफिनेटली कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजांनी 12 धावा खर्च केला त्याच गोलंदाजांनी शेवटच्या षटकामध्ये आपल्या स्पेलमध्ये शेवटचं शतक हाताळत असताना जवळजवळ 2 विकेट मात्र कॅरी केल्या. अर्थातच त्यासाठी कौतुक करावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर दूरवरून खूप मोठा गॅप असल्या कारणामुळे मात्र डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट वरून.
एक धाव तर कंप्लीट होती. बघता बघता दुसरी धाव आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर काय घडतंय, तिसरी धाव घेत असताना मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते. आणि अर्थातच जर आपण पाहिलं तर अजून एक गडी बाद होते, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 55. अजून या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकातील एक चेंडूवरती मोठा फटका येणं तितकंच अपेक्षित असेल. लवलची टीम टॉस जिंकल्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. न्यू बॅट्समन एंटर झाले साईनाथ रिंगे. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. आपण थोडंसं मैदानाच्या आतमध्ये लगेच विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करा, कारण की यानंतर आपल्याला अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची, त्यामुळे आपलं थोडंसं सहकार्य लाभलं तर अतिशय उत्तम राहील. ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती. शेवटचा बॉल त्या ठिकाणी मात्र शॉट मिड ऑफला त्या ठिकाणी नितेश आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होती. डेंजर झोनला मात्र होते मिसफील्ड. काय घडतंय, ज्या ठिकाणी एक होती त्या ठिकाणी दोन होत्या, त्या ठिकाणी तिसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते. 2 धावा तर जरूर मिळतील नो डाऊट. शेवटच्या चेंडूवरती विकेट देखील आली रनआउटच्या स्वरूपात आणि 2 धावा देखील अर्जित केल्या दोन्ही बॅट्समनने. आणि या पहिल्या इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 57. येण्याचे चेंडू असतील 38 आणि जिंकण्यासाठी तब्बल 58 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. घागरकोट चषक 2024 थरार आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा घागरकोट चषक 2024 सीझन नंबर 1. धन्यवाद. अगदीच शिस्त कशा पद्धतीची असायला हवी ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये चालत असलेली टीम आपण पाहतोय ती म्हणजे लवळसे. कौतुक करावं लागेल. अगदीच हे चित्र आपल्याला टिपायला भेटलं असतं जर नक्कीच आपण पाहतोय लवळसे संघ एका लाईनीमध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना संपूर्ण टीम कॅप्टन अगदी शिस्तीचं क्रिकेट कशा पद्धतीने मात्र खेळावं हेच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. अगदीच कॅमेऱ्यामध्ये हे चित्र अतिशय बघण्यासारखं आहे. कौतुक करावं लागेल. अप्रतिम दर्जाचं मात्र हे शिस्तचं क्रिकेट हे मात्र सातत्याने अनेक असोसिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंच. आणि अगदीच घागरकोट चषक 2024 सीझन नंबर 1 मध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या इनिंगला देखील जशी सुरुवात होईल तसं आपण नक्कीच परिवर्तन करूया. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया याच कोळेगाव परिसरातील एक सुमधुर आणि गोड आवाज ज्याने मात्र सकाळच्या सत्रापासून खूप चांगले सहकार्य आम्हाला केलं, तेच अमोलजी पाटील सर. त्यांच्याकडे मायक्रोफोन सोपवते. धन्यवाद. माफ करा, ओमकार पाटील सर त्यांच्याकडे मायक्रोफोन सोपवते. धन्यवाद. थँक्यू सो मच लोकेश आपल्यासोबत आज सकाळपासून. लोकेश ठीक आहे, इरोली नवी मुंबईवरून आमच्यासोबत जोडला. आजचा संध्याकाळचा सत्र सुरू होतोय. खूप चांगलं समालोचन त्यांच्या वतीने आम्ही ऐकलं. आज थेट स्पर्धा कव्हर करत आपण बघतोय GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट. तेजस भुईर प्रोप्रायटर आणि त्यांचे साथीदार त्यांचे टीम मेंबर नीरज आणि कॅमेरामॅन
योगेश आणि सचिन सोबत जोडले. खूप चांगले क्षणचित्र त्यांनी टिपले. खूप चांगले कॅमेरामॅन आपण आज दोघांना बघितलं. त्यासोबतच आमच्यासोबत गुणसंख्या लेखनासाठी सकाळी गणेश होते. आता आपण बघतोय आमच्यासोबत विश्वनाथ जोडले. तर दुपार सत्रापासून विश्वनाथ आमच्यासोबत जोडले. तर सर्वांचा मनपूर्वक आभार. सर्व क्रिकेट रसिकांचा मान्यवरांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वलवत मैदानाकडे जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये असेल. सुशांत, तर तुझं वेलकम. खूप चांगला खेळ सुशांतने केला. वलवत मैदानाकडे सामना सुरू होतो. टार्गेट आहे आपण बघतोय एकूण 58 धावा. 57 झाल्यात, 58 करायचं आहेत. सगळ्याला फलंदाज अमोल, नॉन सगळ्यांना राहुल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाठ आहे. पहिल्या षटक मंडळी पॉवर पण 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. वाईड इश लॉंग ऑन, लॉंग ऑफ साईड असेल. शॉट मिड ऑन, पहिलाच बॉल टॅप केलाय. स्वीपर कव्हरचा फिल्डर आहे, चेंडूवरती येतोय. एकच धाव. एका धाव्याने स्वतःचा अकाउंट संघाचा अकाउंट ओपन करत असताना आपण बघतोय फलंदाज साकडेला अमोलला. मागच्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले होते. कॉम्बिनेशन खूप चांगलं. एका बाजूला डावकुराचा फलंदाज तर एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो. वारंवार गोलंदाजाला दिशा बदलावी लागते. लाईन लेंथ मध्ये बदल करावा लागतो. खूप सारा विचार गोलंदाजाला करावा लागतात, कारण की दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहेत. शॉट मिड ऑन, शॉट मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, वाईड इशला फिल्डर लॉंग ऑनला. बॉल फिरवला. फटका तर चांगला आहे. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग होतीये. मैदानात बघितलं आउटफील्ड खराब होते असं वाटलं होतं. बॉल गॅप मध्ये निघून जाईल की काय. टप्पा पडल्यावरती बॉलाने जागेवरती अगदी उचली घेतली आणि संधी मिळाली तिथे शॉट स्क्वेअर लेगचा फिल्डरला. एकच धाव. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावाने आपलं अकाउंट ओपन केलंय. दोन बॉल 2 धावा. फलकावरती 58चा पटला करत असताना दोन फलंदाज सलामीचे टॅप केले पुन्हा एकदा. हो, फिल्डर होते, त्यांना बीट केला. बॉल चालला मागे, बॅकअप येते. खूप चांगली फिल्डिंग झाली लॉंग ऑफ बॉलनं. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा दूरचा पल्ला पार केला बॅकअपने. तोपर्यंत धावा एकूण 2 पूर्ण झाला. 2 फलक अजून पुढे जाईल. 4 वरती आपण बघतोय 54ची अजूनही गरज. 5 षटकांची मॅच, 58 धावांचा पाठला करत असताना मैदानावरती आपण संघ बघतोय. एका बाजूला सुद्धा आयोजन संघ आपण बघतोय घागर कोण. हा संघ मागच्या मॅच मध्ये 49 धावा करता करता कुठेतरी बॅकफुटवर आला होता. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. अवंताने दफलक पुढे जाईल. दफलकर बघतो आपण एकूण धावसंख्या 5 धावा. फटका इथे बॅटम बॅटचा मधोमध चेंडू होता. ओ, खराब बिल्डिंग झाली. शॉट मिड ऑनला पायाने बॉल अडवायचा प्रयत्न झाला. एकदा मिळाले. एका धावांचा फलक पुढे जाईल. 6 वरती चेंडू झाले. षटकातील आतापर्यंत आपण बघतो एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले धावा येणं अनिवार्य असतं. चौकार षटकार तुम्हाला मारावे लागतात, पण तसं काय मैदानावरती होत नाही. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होती. गोलंदाज अक्षय कडनं फटका इथे चांगला हुकचा फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. सी मारेसीचा बाहेर. चौकार. धावा फलकावरती बॉल. शेवटचा षटकातील गोलंदाज अक्षय. हा चेंडू लाईन लेंथ बघावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टिक. अंपायरने सांगितलं की बॉल व्हाईट आय रिव्ह्यू सिस्टीम
चेक केला जाईल. अंपायरने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत सोडले जातील सचिन सर. चला अंपायर बघतील. अंपायर जो डिसिजन देईल तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईड नाहीये. डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी. धावाचा फलकावरती आपण बघतोय एकूण 10 धावा. षटक संपन्न पहिलं आणि 5 लाख चालू आहे त्या मैदानावरती आपण बघतोय तो म्हणजेच 58चा. आता बॉल शिल्लक असतील 24 धावा आता गरज असेल 48 12.00च्या सरासरीने 24 बॉल मध्ये आता 48 धावांचा पाठलाग करायचा. गणेश आला गोलंदाज ट्रॅकवरती 3 गणेश एकाच संघामध्ये बघायला भेटतात आणि सर नेहमी तिघांचं रिंगे सेम आहेत. नावही सेम, सर नेहमी सेम, फक्त मिडल नेम चेंज आहे. 10 धावा फलकावरती बघतो. 48 ची गरज आहे. बॉल 24. दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज गणेश. फिल्डिंग मध्ये त्यांचेच टीम फिल्डर आपल्याला बघतोय. तर त्या सगळ्याचा बाहेर साकेटला अमोल. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टिकर्स. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरने सुरुवात झाली षटकाची. खराब बॉलने सुरुवात. धाव फलक 1 पुढे जर 11 वरती आपण बघतोय. बिनबाद 11 असे धावसंख्या फलकावरती. गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. सुरुवात पुन्हा करावी लागेल षटकाची. पहिलाच खराब चेंडू. स्क्वेअर लेग सज्ज असेल. ऑन साइडला आपण बघतोय शॉट मिड ऑन शॉट. फाईनला फिल्डर असेल त्याच्यानंतर शॉट मिड विकेट. या सिटीचा व्हाईट बॉल. सलगचा दुसरा व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा येतोय. धाव फलक अजून 1 पुढे जाईल. 12 धावा धाव फलकावरती. 12च्या सरासरीने आता करायचा पाठलाग. 46 ची अजूनही गरज असेल. त्याच्यानंतर बघतो स्वीपर कव्हरला फिल्डर तट सकलच्या बाहेर. लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये पॉइंट गेलेला फिल्डर. थर्ड मॅन फाईन लेग सज्ज. अजून एक वाईट. खराब गोलंदाजी होते गणेश कडनं. सलगचा तिसरा वाईट बॉल. 3 चौकार 3 षटकार 3 विकेट्स बघायला मिळाले नाही, पण 3 वाईट नक्की बघायला मिळाले. कुठेतरी हॅट्रिक पूर्ण झाली ती मात्र आजच्या दिवसात बघायला भेटली गणेश गोलंदाजाकडनं. 3 वाईटचा हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली. धावफलक अजून 1 पुढे झालं. फलकावरती बघतो आपण धावा 13. या अतिरिक्त धावा मात्र खूप मागात पडतील. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफ. चेंडू खाली येतोय. डाऊन दी बॉल. टिपलाय असेल. फलंदाज बाद. अमोल. 13 वरती पहिला धक्का.
धावाला फलकावरती 13 वरती. आताचा बॉल चांगला होता, विकेट मिळाले, ब्रेक थ्रू मिळवून दिला पहिला गोलंदाज गणेशने. मागच्या मॅच मध्ये गणेशने माझ्याकडे खूप चांगली गोलंदाजी केली होती, तसाच आता प्रयत्न करावा लागेल पुन्हा एकदा, पण सुरुवात त्याच्याकडनं खराब झाली. अखेर त्याने पहिला बॉल ब्रेक थ्रू मिळवून दिला. रोहित आला, रोहितचा द्या बॉल. हो चांगला सेंडू, टप्पा पडल्यावरती आतमध्ये आला बॉल आणि ते थर्ड बॉल येतो. असं वाटलं होतं कट लागले की काय, अंपायर अगोदर तेच बघत होते. हा सेंडू, हो फटका पिकअप केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, उडवलाय सेंडू सरळ साइड स्क्रीन वरती, षटकार. षटकाराने 19 दबाव आता गोलंदाज गणेश वरती आणि त्याच दबावाने हा व्हाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी पुन्हा आता गणेश कडनं होती. आताच एकदा वाजून ऍड होईल. एक ने दाबल जाईल, पुढे दाबल कर बघतो आपण. एकूण 20, 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 10 धावा होत्या, आता इथे 3 बॉल मध्ये 10 धावा गेल्यात, म्हणजे अजून 3 बॉल बाकी आहेत. चांगला संडू होता. बॅकअप गणेश स्वतः पाठमोर धावत होता, पण फिल्डर शॉट मिळवून चेंडूवरती येतो तोपर्यंत एकच धाव मिळेल एका धावेने. धाव फलक पुढे सरकेल 21 वरती. बॉल झाले 4 धावा. धाव फलकावरती 1 गड्याचा मोबदल्यामध्ये 21 धावा. सरकला फलंदाज राहुल, सलामीचा फलंदाज आहे. 3 बॉल फेस केले, 5 वरती खेळतोय. राहुलचा द्या बॉल, वाईड टाकण्याचा प्रयत्न. अंपायर आमच्याकडे वळतायत, सांगतायत की हाही बॉल असेल वाईट. मला वाटतं जवळपास षटकार दिला 5वा वाईट बॉल असावा आणि हा 5वा वाईट बॉल या 5 धावा. शेवटच्या मोमेंटला तुम्हाला किती मागात पडतील, एक एक धाव तुम्हाला मोजावी लागेल. जर इथनं एखाद 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये पुन्हा शिरकाव करताना दिसेल. 22 झाले, 2 बॉल बाकी आहेत. गणेश हाही बॉल लेग स्टिक सोडून जाणारा. दबाव दबाव आणि दबाव गणेशवर. रक्षक नाराज होत आहेत, संघ नायक नाराज, पूर्ण संघ नाराज दिसतोय गणेशवरती, कारण की जवळपास हा 6वा वाईट, म्हणजे 6 वाईट आणि 6 फेअर डिलिव्हरी जर टाकायच्या असतील, कारण की अजून 2 फेअर डिलिव्हरीज टाकायच्या आहेत, त्याच्यामध्ये जर अजून वाईट मोजावे लागले तर हा षटक खूप महागडं जाईल, खूप लांबावलं जाईल. हो यॉर्क केला होता, बॉल चांगला टॅप केला बॉलला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. फिल्डर येतोय लॉंग ऑनचा चेंडूवरती, तोपर्यंत मिळते इथे फक्त ही एकच धाव. एकने दापल जाईल, पुढे दापल कर बघतो आपण. एकूण 24 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल 11 बॉल टाकले आतापर्यंत. गणेशचा विचार केला तर ज्या गणेशने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, तो मात्र आता कुठेतरी सापडलाय, धडपडलाय. हो फटका चांगला होता, अगदी कॅमेरामॅनचा जीव त्याच्या हातामध्ये आला होता की काय. अगोदर ही चर्चा झाली होती जेव्हा हा षटकार याच्या अगोदरचा आला होता, आणि आता तसंच काहीतरी चित्र बघायला मिळालं होतं. आणि अगदी कॅमेरामॅनचा जो सिटिंग एरिया आहे त्या जवळपास रॅकला चेंडू लागून खालती आलाय. षटकाराने दापलक पुढे जाईल. दापलकावरती आपण बघतो एकूण धावा 30, आणि आता गरज असणार आहे एकूण 12 बॉल 28 धावेची. कुठे सामना होता, कुठे आणून ठेवलाय. या षटकामध्ये विचार धावा तब्बल आले एकूण 20 धावेचे षटक गोलंदाज गणेशचं राहिलं. 12 चेंडू त्याने टाकले. अठरा बॉल 28 ची गरज आहे. धावा दाफलकावरती बघतोय. तब्बल 12 बॉल टाकले आपण बघितलं गोलंदाज गणेशने. 6 फेअर डिलिव्हरी, 6 वाईट.
खूप लांब षटक जे होतं अगदी तो 2 षटक टाकून गेला. 18-28 समीकरण मैदानावरती 9.33 सरासरीने आता करायचा पाठलाग. समीकरण थोडं सोपं झालं. ते समीकरण खूप मोठं होतं, जे लांबावलं होतं. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केला तर गोलंदाज अक्षय पाटेनी, आणि त्याचाच कुठेतरी आता विचार करावा लागेल पुन्हा एकदा अक्षयला. मागच्या षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या, बॅटची कडा घेतली की काय, अपील मध्ये उत्साह. रक्षकाचा खूप डॉट बॉल येतोय. सगळा फलंदाज राहुल खेळतोय. 5 बॉल फेस केले, 6 वरती खेळतोय. एका बाजूला 4 बॉल फेस केले रोहितने, 13 वरती तो खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं. प्रत्येक येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण की एकेका चेंडूची किंमत मात्र आज खूप मोठी असेल. बॅटची कडा घेतली, बॉल गरंगलत. थट्या सर्कलचा आतमध्येच थांबतो. फिल्डर जिथे आहेत उभे थांबलेल फक्त इथनं एकच एका धावाने फलक पुढे सरकत असताना आपण बघतोय त्या फलकावरती 31-31. अजूनही 16 बॉल 27 ची गरज आहे. अक्षयने खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आता असंच काहीतरी करावं लागेल जर संघाला सामन्यामध्ये शिरकाव करून द्यायचा आहे तर, कारण की एकेका बॉलची किंमत खूप मोठी आहे. इथनं जर तुम्हाला हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा तर एकेका चेंडूची किंमत आता जर मोजली तर इथनं 30,000 ते 21,000 रुपये. कारण की 3 नंबर आहे त्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. हा चेंडू सोडून दिला वेल लेफ्ट. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा बॉल आउटसाइड द लेग स्टिक. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 32 धावा. हा ही चेंडू बघावा लागेल. अजून एक वाईट बॉल, अजून एक खराब चेंडू. खूप वाईट बघायला भेटले. पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला 1 वाईट टाकला होता अक्षयने, त्यानंतर 6 वाईट टाकले गणेशने, आणि आता सलग 2 वाईट, म्हणजे 6-2 आणि तो एक 9. तब्बल 9 धावा जर यातनं मायनस केल्या असत्या आता तर समीकरण वेगळं बघायला भेटलं असतं. पण 9 वाईट, जे 9 खराब चेंडू जे टाकलेत ना, धावा खूप मागात पडतील. 16 वर 25 ची गरज आहे. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती राऊंड नव्हे कडनं घेसरगाव एन कडनं हलक्या हाताने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. फिल्डर आहे तिथे सुपर कव्हर चुकी झाली, थोडीशी फंबलिंग मिस्टेक बघायला मिळाली फर्स्ट अटेम्प्टला. एक जमलेली एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकर बघतो आपण एकूण 34 धावा. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्थान्स आहेत. वारंवार आता मात्र दिशा चेंज करावी लागते. कधी राऊंड द विकेट, कधी ओव्हर द विकेटने. हा चेंडू इथे हुक केला. पुन्हा फटका चांगला आहे. फाईन लेगचा फिल्डर होती, वेगाने चेंडू वरती गेला होता. त्याच वेगाने त्याने चेंडू अडवला सुद्धा, उचलून फेकला. फर्स्ट अटेम्प्टला एकच धाव. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकर 35-35 स्कोर बोर्ड. समीकरण पुन्हा बदलेल. आपण बघतोय मैदानावरती येणारे बॉल शिल्लक असतील 14 धावांची गरज 23, आणि नक्कीच सूचना येते की 2 सख्खे भाऊ खेळपट्टीवरती खेळतात. एका बाजूला राहुल तर एका बाजूला रोहित. क्रिकेटमध्ये चित्र खूप वेळा बघायला मिळतं, आणि तसंच चित्र मात्र आता इथे बघायला मिळतं. 2 सख्खे भाऊ खेळतायत आणि दोघांची फलंदाजी चांगली होती, पण फटका हवेमध्ये फसलाय. स्क्वेअर लेगने चुकी केली आहे. तिथे फिल्डर होते, संघाचे संघ नायक होते, त्यांच्याकडनं झालेली चुकी अशी अपेक्षा नव्हती. गणेश संघ नायक होते या संघाचे. 3 गणेश आहेत. आज गणेशने मागच्या मॅच मध्ये सुद्धा जेल सोडल्या होत्या, 2 जेल सोडल्या होत्या, आणि तीच चुकी त्याने पुन्हा एकदा केली आहे. आताही मात्र आज जेल ड्रॉप झालाय. या अगोदर सोपे जेल होते, आताही सोपा जेल होता. जजमेंट चुकलं
पाण्याची मागणी केली आहे. शेवटचा बॉल आहे. जसा चेंडू रिलीज होईल आणि षटक समाप्तीची नक्कीच घोषणा येईल तेव्हा आपण पाणी घेऊन जायचं. हो वैखाने टाकलेला चेंडू होता, हलक्याने कट केलाय. हो इथे मात्र फाईन लेग बीट झालाय. बॉल चाला वेगाने, थर्ड मॅन चेंडूला बॅकअप देईल. 2 कंप्लीट आणि ते रनआउट. काय करतायत, काही केली असते रक्षकाने आणि या धावा तब्बल धावून पूर्ण केल्यात. 3 धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतो आपण एकूण धावसंख्या आता लागत असताना स्कोर बोर्ड वरती 40. येणारे बॉल शिल्लक असतील आता 12. धावा फलकावरती एकूण 40. धावाला फलकावर 40 येणारे बॉल शिल्लक असतील. 12 धावांची गरज. 18 9.00 सरासरीने आता करायचा पाठलाग मैदानावरती. स्वतः आयोजन कमिटी संघ मैदानावरती खेळतोय तो म्हणजेच खागर. कोण या संघाला हा संघ मागच्या मॅच मध्ये बघितलं 49 धावा करताना कुठेतरी चाच पडला होता, अडकला होता, धडपडत होता त्या 49 धावा करायला. शेवटच्या 2 बॉल वरती नक्कीच सामना आणून ठेपला होता. तिथे मात्र षटकाराने तो सामना संपवला होता. पण आता येणारे बॉल 12 धावांची गरज आहे. एकूण 18. गोलंदाजी टाकवर होते गोलंदाज दर्शन रिंगे. जसं सर नाही तसा बॉलही फिरवावा लागेल. रिंगेसारखा बॉल त्याला आता मात्र गोल गोल फिरवावा लागेल कारण की 12-18चं समीकरण आहे. चेंडू पासून 6 धावा जास्त आहेत. बघायला गेलं तर 9चं समीकरण पूर्ण करायचं आहे. 12-18चं समीकरण अगोदर 28 पाहिजे होतं. 9-33चे समीकरण होतं. 10 धावा आता षटकामध्ये आपण बघितल्या गोलंदाज अक्षयच्या. अक्षयने 2 षटकं टाकले. 2 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. विकेट मात्र त्याला मिळाली नाही. फटका इथे चांगला आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. ओ प्रयत्न चांगले, त्यांना बीट केलंय. हाताला स्पर्श करून बॉल सीमा रेषेच्या बाहेर चालला. आहे तो आहे चौकार. हा चेंडू खूप चांगला आतमध्ये येणारा बॉल होता. बॉडीवरती चेंडू टाकला होता. पाठलाग केला फलंदाजाचा गोलंदाज दर्शनने. अंपायरने सांगितलं लेग बायची धाव ऍड केली जाईल. तर फलकावरती फलक 1ने पुढे सरकेल. आपण बघतोय 45. समीकरण 10 बॉल 13ची गरज. असाच काही सामना मागच्या मॅच मध्ये रंगला होता. तसाच सामना पुन्हा एकदा आता रंगतोय मैदानावरती. 10 बॉल 11ची गरज, 13ची गरज आहे. सॉरी माफ करा. इथे मात्र ऑन द कार्पेट बॉल चालला ऑन साइडला. काव कॉर्नरचा फिल्डर चेंडूवरती येईल तोपर्यंत ही एकच धाव. 1:46 येणाऱ्या बॉल शिल्लक. 9 धावांची गरज. 12 चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. स्ट्रायकरला रोहित खेळतोय. 9 बॉल 23 वरती. एका बाजूला ऍड बॉल 9 वर खेळतोय. गॅप मोठी आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेरचा एका टप्प्यात 4 धावांसाठी चौकार. आठ बॉल 8ची गरज आहे. बॉल इक्वेशन्स रन. आता मात्र समान चेंडू समान धावा. क्रिकेट आहे. क्रिकेटला जर तरला महत्व नाहीये.
कोणत्याही क्षणाला काही येऊ शकतं. आठ बॉल 8ची गरज आहे आणि सेमीफायनल मध्ये मी इन्व्हाइट करतोय सावंत कोंड वॉरियर्स टीमचं कॅप्टन. चला सुशांत, आपला कॅप्टन लवकर पाठवायचा. बघा सुशांतचं नाव आजपर्यंत आम्हाला खूप आठवणीत राहील, कारण की पहिल्या मॅच मध्ये त्याने 76 धावेची इनिंग साकारली होती. हा बॉल खूप चांगला होता, अपील करायची होती पण लेग बीपर आउट नाहीये, स्पर्धेमध्ये नियम आहे. लेग बाईकची धाव, 22ची धाव इथनं मात्र ऍड केली जाईल धावफलकावरती. धावफलक एकने पुढे सरकेल धावफलकावर 51-50 अप स्कोर बोर्ड. घागरकोंडा संघाचा आता गरज 7 बॉल 7 धावेची. दर्शन इथे मात्र बॉल सोडलाय, रक्षक बीट झालेत. बॉल लॉंग स्टॉकला चाललाय, सीमारेषा ओलांडतोय. व्हाईट +4 यस 5 धावा आणि इथे मात्र विजयाचे दरवाजे आता उघडे झालेत घागरकोंड या संघाचे. आता फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे 7 बॉल मध्ये. सेकंडला फलंदाज राहुल 8 बॉल 9 वर खेळतो तरी का बाजूला 11 बॉल 27 वर खेळतोय. 2 बंधू आणि दोनही बंधूंनी मात्र मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवली आहे. रनवे रिदम मध्ये पुन्हा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा रिलीज डिलिव्हरीसाठी बॅकअप द रन. गोलंदाज दर्शन 14 धावा दिल्या, 18 पाहिजे होत्या. हा चेंडू इथे मात्र बाटन चेंडूचा संपर्क झाला नाही. वाईट यॉर्कर टाकायचं होतं, थोडंसं लांब ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र 22 धाव नक्कीच मिळाली. स्कोर इज इक्वल, धावांची बरोबरी झाली. आता फक्त अवघ्या 1 धाव्याची गरज. 6 चेंडू 1 धाव्याची गरज. सर माफ करा, खलकाय क्रिकेट क्लब पार्लेवाडी. बघा पार्लेवाडी टीमचं कॅप्टन हे सांगतात की आम्हाला मात्र त्या यजमानांसोबत खेळायचं. त्यांनाही माहिती आता, कारण की इथनं 6 बॉल मध्ये 1 धाव्याची गरज आहे. गोलंदाज संजय. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये 49 धावा करताना बॅकफुटवर बघितलं होतं, तो संघ मात्र आता इथे या 58 धाव्यांचा पाठलाग